हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते आहे अंड्याचं कालवण, म्हणजेच अंड्याचा रस्सा आहे। अंड्याचं कालवण आहे ना, अगदी टेस्टी होतं आणि अगदी कोणीही बनवू शकेल, एवढी साधी सोपी रेसिपी आहे। तर वेळ न दवडता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा। आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला पटकन आपण रेसिपी बघूया। तर मी इथं अंडी घेतलेले आहे शिजवून 4। तर अंडी छान शिजवून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत आणि सुरीच्या सहाय्याने अशा कट दिलेला आहे। अशा प्रकारे म्हणजे मसाला जो आहे ना तो पूर्ण आतपर्यंत जातो। तर आपण एक वाटण बनवायचं आहे। तर इथं मी एक वाटी खोबरं घेतले, थोडंसं ठेवलेलं आहे एका वाटीमधलं। असे उभे काप केलेत आणि भाजून घेतलेले आहे तेल टाकून। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय, त्याचे पण कट केले असं आणि तेल टाकून भाजून घेतले। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे, कट केलेला आहे, जिरं घेतलंय 1 चमचा, लवंग आणि दालचिनी घेतलेले आहे। तर छान असं वाटण बनवायचं आहे। गॅसवरती एक पातेलं ठेवले, 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची अशी 5 ते 6 पानं टाकलेली आहेत। वाटण बनवलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे तेलामध्ये आणि छान असं तेलामध्ये ते वाटण आहे जे बनवले आपण खोबऱ्याचं छान असं परतून घ्यायचं आहे। खूप सुंदर हे कालवण होतं आणि टेस्ट खूप छान लागते। वाटण पण खूप छान झालेलं, सुवास पूर्ण घरभर पसरलेला आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल आणि अशा पद्धतीने अंड्याचं कालवण बनवलं ना तर सगळीच खातात आवडीने। जर कालवणाला भाजीला घरामध्ये काय नसेल तर पटकन आपण अशा पद्धतीने अंड्याचं कालवण बनवू शकतो। तर हे बघा, छान असा मसाला परतून द्यायचा आहे। मी बारीक गॅसवरती छान असा मसाला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। तर मसाला तेलामध्ये छान परतलाय तर आपण थोडी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा। तसंच चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। घरगुती लाल मसाला आहे, म्हणजे घरगुती तिखट जे मी घरी वापरतो मी 2 ते 2.5 चमचे टाकते मोठे, कारण कालवण आपल्याला जरा झणझणीतच बनवायचं आहे। आमचा घरचा मसाला आहे, वर्षभरासाठी बनवतो तो। मसाला टाकला की थोडा 1 मिनिटभर परतायचा। कलर पण खूप छान आला। तर आता आपण ह्याच्यामध्ये अंडे घालून घेऊया। तर मी 1 अंडं काढून ठेवलेलं आहे, तसंच खायला बिना आमटी बनवून खातो आणि 3 अंडे इथे टाकलेले आहेत आमटीमध्ये, म्हणजे कालवण करायला। असं परतून घ्यायचं, थोडंसं मसाला असा अंड्याला लागून द्यायचा असं। थोडंसं खाली असं मसाला वगैरे म्हणजे अंड्याला छान लागतं। तर थोडंसं झाकण ठेवायचं अर्धा मिनिटभर। कधी वाफ आली की झाकण लगेच काढून घ्यायचं आणि छान असं गरम पाणी आता आपल्याला ओतायचं आहे। तर गरमच पाणी ओतायचं कालवणामध्ये, म्हणजे रस्सा पण छान होतो, चव पण गरम पाण्याने छान लागते। तर आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी ओतायचं आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, आपल्याला भाकरीसोबत भातासोबत खायला अशा पद्धतीने रस्सा बनवायचा आहे। तर छान दणकून उकळी आलेले आहे। छान अशी मोठी उकळी आल्यानंतर आपण काय करायचं, गॅस बारीक करायचा आहे
हे बघा. आणि झाकण ठेवायचं बारीक गॅस करून, अर्धवट झाकण असं ठेवून द्यायचं आणि छान बारीक गॅसवरती थोडा वेळ आमटी छान अशी उकळी द्यायची आहे बारीक गॅसवरती. छान अशी आमटी उकळलेली आहे, छान उकळलेली आहे. टेक्स्चर पण सुंदर आलेलं आहे. तर आपलं कालवण तर झालेलं आहे. छान असं गरमागरम आमटी कालवण तयार झालेलं आहे. वास पूर्ण घरभर सुटलेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि डिशमध्ये काढून घेते आमटी. मी गॅस बंद केलेला आहे. तर थोडीशी सजावट म्हणून मी थोडा कांदा, थोडंसं टमाटर आणि थोडंसं लिंबू ठेवलेलं एक फोड. तर आता कालवण मी आता डिशमध्ये काढते. खूप सुंदर असं गरमागरम आपलं अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्सा रेडी झालेला आहे. हे बघा, छान असा झणझणीत असं अंड्याचं कालवण झालंय. तर आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. तर मी ह्याच्यासोबत आमटीसोबत ज्वारीची भाकरी बनवली होती, कारण आम्ही ज्वारीची भाकरी खातो. खूप सुंदर रस्सा झालेला आहे. तर छान असं झणझणीत अंड्याचं कालवण रेडी झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे, अगदी सिंपल पद्धतीने दाखवलेली आहे मी. तर घरी मी अशाच पद्धतीने अंड्याची आमटी बनवते, म्हणजे कालवण. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सजावट म्हणून, आणि खाण्यासाठी पण छान लागते. तर दिसतंय पण खूप छान असं, आणि खाण्यासाठी तर त्याच्याहून छान लागते. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्टी कालवण होतं. तर मी खाऊन बघते कशी चव झालेली आहे ती. तर ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. वाव, खूप छान, एकच नंबर झालेला आहे अंड्याचं कालवण. व्हेरी टेस्टी. चला तर मग बाय बाय.